आदिवासी दिनाचं महत्त्व अनेक मान्यवर सांगणारच आहे, परंतु या आदिवासी दिनाची माहिती सांगत असताना आपल्याला आपले आदिवासी क्रांतिकारक यांचाही प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। जननायक म्हणून ओळखले जाणारे बिरसा मुंडाजी, त्याचप्रमाणे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेजी, त्याचप्रमाणे आद्य क्रांतिकारक राया ठाकर, त्याचप्रमाणे राणी झलकारीबाई, राणी दुर्गावती यांनी आपल्या आदिवासी समाजासाठी मोलाचे कार्य केले। आदिवासी समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी झटले आहेत। अनेक प्रश्नांना तोंड दिलेलं आहे आणि आपल्या आदिवासी समाजाला आपल्या मुख्य भारतीय समाजाच्या प्रवाहामध्ये आणायचा प्रयत्न केलाय। हा प्रयत्न आपल्याला पुढे चालू ठेवायचा, धाक वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे। मध्ये येण्याचं टाळतात, त्यांना आपल्या मुख्य समाज प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे आपल्याला करायचे, कारण अशा अनेक विविध सरकारी योजना आहेत की त्या आपल्या समाजापर्यंत पोहोचत नाही। त्या योजना समजून सांगणं हे आपल्या सारख्यांचं काम आहे, कारण आपण थोडेफार पुढे गेलेला आहोत, आपण चांगलं शैक्षणिक दर्जा प्राप्त केलेला आहे, त्याच्यामुळे हे सांगणं आपलं काम आहे। आता उद्देश करत बसण्यापेक्षा आपण ते प्रत्यक्ष केलं पाहिजे, कारण आपण सर्वजण सगळे जाणते आहात, कुणाला उद्देश करायची गरज नाही, कारण उद्देश करणं आणि समजावून सांगणं याच्यात फरक आहे। कारण उद्देश करायचा असेल तर आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, त्यापेक्षा आपण उद्देश करण्यापेक्षा प्रत्येकाला समजून सांगितलं पाहिजे की शासकीय योजना काय आहेत, या शासकीय योजनांचं महत्त्व काय आणि ह्या कुणासाठी आहे हे आपण सांगितलं पाहिजे। तर प्रास्ताविक लांबतंय म्हणून मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड घडावा देऊळी सात बुलंद देवळी अनुमोदन वाढू कार्यक्रमाचे अनुमोदन देत आहेत प्राध्यापक मान्य श्री भास्करजी कडाळे समाजाच्या सुप्रिया सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो। नाही पण चमक आहे, पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे, पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे, म्हणूनच तर गर्वाने म्हणते मी आदिवासी आहे, मी आदिवासी आहे। सर्वप्रथम आदिवासी या दोन शब्दांनी बनला असून याचा अर्थ प्राचीन काळापासून वास्तव्य करणारे असा होतो। इंग्रजांच्या गुलामगिरीतून ज्यांनी देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा व अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट। आई वडिलांनी दिले ज्ञान, आजी आजोबांनी दिला मान, आणि माझ्या सर्व आदिवासी क्रांतिकारकांनी वाढवला माझा स्वाभिमान। सर्व आदिवासी क्रांतिकारकांच्या चरणी नतमस्तक होऊन गाते त्यांचे गुणगान। आदिवासी दिनाचा विजय असो, आदिवासी दिनाचा विजय असो, आदिवासी दिनाचा विजय असो। आदिवासी दिन साजरा करूया सारे मिळून। बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, उमाजी नाईक अन तंट्याबीर। बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, उमाजी नाईक अन तंट्याबीर गेले देशाला बलिदान देऊन यांना सगळ्यांना वंदन करून साजरा करूया आदिवासी दिन। नमस्कार मित्रांनो, आजच्या हार्दिक शुभेच्छा। वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू सृष्टीचा सन्मान, निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही, आदिवासी म्हणून आम्हा आहे अभिमान। जागतिक आदिवासी दिन ही संकल्पना नेमकी काय आहे हे समजून घेतले तर आपणास हा दिवस साजरा करणे योग्य वाटेल, अन्यथा वेळ येते आणि जाते, तसंच हा दिवस सुद्धा जाईल। परंतु असे जर घडले तर तो एक आदिवासी म्हणून आपला पराभव असेल। आज आपण अनेक सण मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरे करतो। कधी काळी निसर्गाची पूजा करणारे आदिवासी आज गणेशोत्सव सुद्धा मोठ्या आपुलकीने व आपलेपणाने साजरा करतात। आपण जर मूळ निवासी या नात्याने विचार केला तर आपली संस्कृती आणि अस्मिता समाजाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। आता खरंच बस झाली दुनियादारी, चला जपूया आदिवासी संस्कृती सारी, असे म्हणण्याची वेळ आलेली आहे। जंगलाचा मी रहिवासी, पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र खरे, मंजूळ पावरी वाजे आम्ही आहोत जंगलाचे राजे, मंजूळ पावरी वाजे आम्ही आहोत जंगलाचे राजे।
नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धी गवळे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. हा आदिवासी लोकांच्या संस्कृती व सामाजिक महत्त्व तसेच त्याचे हक्क आणि परंपरा जतन करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी आदिवासी लोक आपल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा नृत्य करून हा दिवस साजरा करतात. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिवासी जमाती आपली बोलीभाषा रूढी परंपरा जपत आहे. आदिवासी हा निसर्गाचा पूजक आहे. आदिवासी हे देशाचे मूळ मालक आहे. निसर्गाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या काळात शिक्षण घेणे गरजेचे आहे. मला अभिमान आहे की मी आदिवासी आहे. जय आदिवासी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी घारगावमध्ये संपूर्ण पठार भागाच्या वतीने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण हा दिन साजरा करताय. या दिनाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले डॉक्टर निलेशजी कराळी, त्याचप्रमाणे डॉक्टर श्री मधे, डॉक्टर श्री कल्लूजी काळे, त्याचप्रमाणे मधे सर, मेंगा सर, कराळे सर, केदारे सर, दीपकजी दुधोडे सर, तुकारामजी भुतांबरे, विजयजी केदार आणि सर्व दर स्टेजवरचे मान्यवर आणि खाली उपस्थित असलेल्या बहुसंख्येने उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी, तरुण मित्र, खरोखर 9 ऑगस्ट हा आपण दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर प्रकारे इथे साजरा करतात. आदिवासी दिन म्हणून हा जागतिक स्तरावरती आजचा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसभेमध्ये 42 वर्षापूर्वी ठराव झाला होता की जगामध्ये आदिवासी दिन साजरा झाला पाहिजे. आपली सभ्यता, आपली संस्कृती ही जगण्यासाठी, ही जपण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतोय. संयुक्त राष्ट्राने तो ठराव करून जगामध्ये आदिवासी दिन साजरा झाला पाहिजे या दृष्टीने आजचा दिवस साजरा होत आहे. 9 ऑगस्टला अजून 2 महत्त्वाचे दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे देश आपला स्वातंत्र्य होण्याच्या दृष्टीने 9 ऑगस्टला आपण क्रांती दिवस म्हणतो. या क्रांती दिवसाच्या दिवशी महात्मा गांधींनी चले जावची घोषणा दिली होती आणि संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला भगिनी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि ब्रिटिशांना आमचा देश सोडून जा अशी घोषणा दिली होती 9 ऑगस्टच्या दिवशी. आणि आजचा दुसरा महत्त्वाचा दिवस, तिसरा दिवस, आपल्या सर्व इथं महिला भगिनी आहेत. आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. रक्षाबंधन आहे. आपण सर्वजण घरी रक्षाबंधन करून आले असतील किंवा घरी गेल्यानंतर आपल्याला रक्षाबंधन करायचं आहे. मी माझ्या सर्व महिला भगिनींना रक्षाबंधनच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खरोखर 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या समाजाचा जल, जंगल आणि जमीन याच्यावरती आपला नेहमीच अधिकार आहे आणि कायम अधिकार राहणार आहे. या दृष्टीने आपल्याला कायम एकत्र राहिलं पाहिजे. क्रांतीवीर राघोजी भांगरे, त्याचप्रमाणे वीरजी बिरसा मुंडे यांच्या स्मृतीला उजाळतो या महान व्यक्तीने आपल्या समाजासाठी खूप काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मृतीला सुद्धा मी मनापासून अभिवादन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे, छोट्या समाजाला आणि गरीब समाजाला सांगितलं आहे, शिका, खूप सारं शिका आणि संघटित व्हा. संघटित झालं तर खूप सारे मोठे व्हाल. म्हणून आपल्या सर्व माझ्या बांधवांना माझी विनंती आहे, इथं महिला भगिनीला विनंती आहे की आपण सर्व मुलांना, आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे, घडवून मोठं केलं पाहिजे. आपला समाज सुद्धा बाकीच्या समाजाच्या बरोबरीने आहे, त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. खरोखर आजचा दिवस आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिन म्हणून चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपले समाज बांधव सर्वजण एकत्र येऊन आपली संस्कृती जपण्याचं काम, आपली सभ्यता जपण्याचं काम करत असतात. आज 9 ऑगस्टच्या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण गारगाव इथे जमलात. पठारमध्ये सर्व आपले बांधव इथे जमा झाले. मी आपल्याला या दिनाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला जी काही मदत लागेल ती करण्याचा आम्ही कायमच प्रयत्न करू अशी ग्वाही देतो. आपण गेल्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये आपल्या पठार भागामध्ये जिथे जिथं वाडी वस्ती आहे, आदिवासी वस्ती आहे, बऱ्याच ठिकाणी जातीचे दाखले, रेशन कार्ड नव्हते. आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आपण हे सर्व देण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला जी काही मदत लागेल, समाजासाठी असेल, वैयक्तिक असेल, कोणासाठी असेल, ती करण्याचं मी 100% आपल्याला ग्वाही देतो. आपल्याला खांद्याला लावून, खांदा उभं राहून आपलं काम करण्याचा मी प्रयत्न करेल अशी आपल्याला ग्वाही देतो. त्याचप्रमाणे आजच्या दिनाच्या निमित्ताने माझ्या वतीने वैयक्तिक
माझ्या वतीने 5,000 रुपयाची देणगी आपल्याला मी या ठिकाणी देतो आणि या आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आपण त्या ठिकाणी प्रगती साधत आहोत. त्याचं एकच कारण आहे म्हणजे शिक्षण. म्हणजे आपण आपला जो समाज आहे त्याला शिकून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्ञानी केलं पाहिजे आणि ज्ञान जर मिळालं तरच आपण खऱ्या अर्थाने या समाजामध्ये आपला जो समाज आहे त्याला खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी राहू शकतो. खरं तर या ठिकाणी बोलण्यासारखं खूप काय आहे, परंतु भरपूर वेळ झालेला आहे म्हणून फार काही बोलणार नाही. तर आज या ठिकाणी आदरणीय कडाळे सर, त्याचबरोबर आमचे विरोधी गौडे सर, देगाव सर आणि सर्व यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्वांच्या वतीने अभिनंदन. आपण आज आदिवासी दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आदिवासी दिन हा का साजरा केला जातो आणि त्यामागचं उद्दिष्ट काय? साधारणतः आपल्याकडे निमंत्रण पत्रिका दिली होती प्रत्येकाला, तर त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे की आदिवासी दिन साधारणतः 23 डिसेंबर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमध्ये जो ठराव झाला होता तर त्यामध्ये असं पारित केलं की आदिवासी समाज हा जल, जमीन आणि जंगल यामध्ये त्याचं वास्तव्य असतं आणि मुख्य प्रवाहापासून आदिवासी समाज हा दूर झालेला आहे. पर्यायाने यांचे मानवी हक्क असतील, पर्यावरण, आर्थिक, सामाजिक विकास, शिक्षण आणि आरोग्य यातील समस्या सोडवण्यासाठी हा जागतिक आदिवासी दिन साजरा